परिषदेच्या 150 वर्षाच्या कालावधीमध्ये सातारा पुणे शहराच्या बाहेरील प्रथमच नियुक्त असलेले आपले कोषाध्यक्ष विनोदी कुलकर्णी साहेब यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांचे हार्दिक स्वागत। मी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो सर्वांनी महिला मंडळांनी पण पुढे यायला काय हरकत नाही, तर पुढे येऊन उभं राहावं। चपला काढाव्या एका साईडला, कोणाच्या पायात चप्पल असेल तर त्यांनी बाजूला काढून घ्यावं। अखिल भारतीय साहित्य महामंडळच्या कोषाध्यक्षपदी आपल्या सर्वांना ज्यांची अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। बरोबर आहे, बरोबर आहे। वारद अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदाचा बहुमान आपल्या सातारा शहराला पहिल्यांदाच कुलकर्णी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन। माधव सारडा साहेब जयेंद्र दादा या सर्व संचालकांच्या वतीने जनता सहकारी बँकेच्या वतीने हार्दिक स्वागत। ओके। तसेच यानंतर सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं चेअरमन माननीय अविदादा कदम, त्यानंतर बेबले साहेब गुजराती आरोग्याची टीम घेऊन आपण सत्कार करायचा। सोसायटीच्या वतीनं व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत बेबले साहेब व त्यांची टीम साहेबांचा सत्कार करतील। आझाद कॉलेजच्या वतीने साहित्य परिषद पुणे च्या वतीने इंदलकर साहेब व त्यांची सहकारी डॉक्टर संदीप फुरते साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत। यानंतर काका कुलकर्णी सर्व साहेबांचा सत्कार करते। त्यानंतर विक्रम पाटील, धन्यवाद। वडार समाज होतोय। यानंतर जनता संघ जनता सहकारी बँक झाल्याबद्दल आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। सर्वांचे मित्र समूहाच्या वतीने हार्दिक स्वागत। ॲडव्होकेट प्रभाकर पवार धावडशी युवक पतसंस्थाचे चेअरमन यांच्या वतीनं यांच्या हस्ते सत्कार होणार आहे साहेबांचा। किरण शेठ पवार, महेश महामुने व मित्र परिवार यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। धावडशी युवक पतसंस्था धावडशीच्या वतीने जनता सहकारी बँकेचे माजी संचालक व त्यांचे मित्र परिवार साहेबांच्या सत्कार अजिंक्य स्टार क्रिकेट जकातवाडी योगेश शिंदे चंद्रकांत मित्र समूहाच्या वतीने साहेबांचा साहेब व सर्वांनी सत्कारासाठी उभं राहायचं। कदम आस्ते कदम आस्ते कदम व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार होतो। त्यानंतर नितीनजी शिंगटे राष्ट्रीय शिवसक संघ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। ओके। जी शिंगटे साहेब राष्ट्रीय शिवसक संघ सातारा शहर प्रमुख यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होतोय। धन्यवाद।
साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी केली. नीट महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, गुजराती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, जनता सहकारी पुस्तकप्रेमी गट आणि सर्व उपस्थित मान्यवर, आज विनोद कुलकर्णी साहेबांची जी साहित्य महामंडळ जी शिखर संस्था आहे साहित्यातली त्याच्यावर निवड झालेली आहे. आपल्याला माहीत असायला हवं की साहित्य महामंडळ साहित्य संमेलन जे व्हायला सुरुवात झाली त्याला 148 वर्ष झाली आणि साहित्य महामंडळाच्या इतिहासात आणि साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये पुण्याच्या बाहेरचे कधीही पदं जी आहेत पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह हे पुणे शहर फक्त पुणे ग्रामीणला सुद्धा तो संधी मिळाली नव्हती. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे ते 6 जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, ठाण्यापासून ते जळगावपर्यंत, धुळ्यापर्यंत एवढं मोठं कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेची जी पदं आहेत ती फक्त ठराविक विभागापुरती पुण्यापुरती होती. पण साहेबांच्या कर्तृत्वामुळे असेल साहित्य परिषदेचं कोषाध्यक्षपद पुण्याचं आणि महामंडळाचं कोषाध्यक्षपद एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे 98 वर्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं आहे पण ते कधी मिळालेलं नव्हतं. साहेबांना ते पहिल्यांदा मिळालं म्हणजे हा एक विक्रम म्हणायला हरकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जे 99, 100 आणि 101 3 ऐतिहासिक संमेलन होणार आहेत ते प्राध्यापक मिलिंद जोशी, अध्यक्ष, कार्यवाह सुनीता राजे आणि साहेबांच्या आधिपत्याखाली होणार आहेत. त्याचं एक वेगळं स्वरूप निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतील कारण साहेबांचा, मिलिंद जोशी आणि सुनीता राजेंचा जो काही काम करण्याची पद्धत आहे वेगळा पॅटर्न ते राबवतील अशी आपल्या सगळ्यांना आशा. म्हणजे आपण सगळेजण जमलो आहे. साहित्य महामंडळ म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम थोडंसं सांगितलं की महामंडळ केवढं मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त एसटी महामंडळ अमुक असं माहिती आहे पण साहित्य महामंडळ ही साहित्यातली एक शिखर संस्था आहे आणि अत्युच्च असं पद आपल्या सातारला एवढ्या वर्षानंतर मिळालं की संधी आजपर्यंत कुणाला मिळाली नव्हती. सातारच्या बाहेर पुण्याला जी साहित्य संमेलन झाली त्याच्यानंतर पहिलं साहित्य संमेलन सातारा झालं बाहेर इतिहासामध्ये आणि कोषाध्यक्षपद जे आहे ते सुद्धा पहिल्यांदा सातारलाच मिळालेलं आहे. साहेबांच्याकडं सगळ्या आर्थिक संस्था म्हणजे आर्थिक नियोजन सगळं आहे. गुजराती अर्बन आहे, जनता बँक आहे आणि मसाप पुण्याचं कोषाध्यक्ष आणि आता महामंडळाचं कोषाध्यक्षपद आहे. मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या या सगळ्या संस्थांचं असं मत आहे की जो आर्थिक भार आहे तो उत्तम प्रकारे ते चालवतात आणि आणखीन चालवतील. मी माझं प्रास्ताविक थोडक्यात संपवतो आणि याच्यानंतर आता अमरकडे सूत्र देतो. या सगळ्यांचे मित्र आणि विशेषतः कुठल्याही अडचणीला धडपडणारा आपला हा मित्र, तळागाळातल्या गोरगरीब सगळ्या सहकाऱ्यांना मदत करणारा असा मित्र विनोदजी कुलकर्णी. गेली 10-12 वर्ष साहित्य क्षेत्रात अतिशय उंच काम विनोदजींनी केलेलं आहे. म्हणजे त्यांची शाहूपुरीची शाखा सुरू करतानाचा त्यांची धडपड आणि विशेषतः बेडकेवर साहेब आहे तिथं बेडकेवर साहेबांनी केलेली मदत ही आपण विसरू शकत नाही. शाहूपुरी शाखा झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेवर साताऱ्यातनं निवडून जाणं आणि येणं तिथं आणि तिथं आपला प्रभाव नेहमीप्रमाणेच आपला प्रभाव पाडणं त्याचा तो जन्मजात गुण आहे. त्यामुळं तो पाडणं आणि ज्यावेळेस ते साहित्य परिषदेवर निवडून गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं आपण अखिल भारतीय साहित्य महामंडळावर पण जाणार असं आमची चर्चा झाली होती. पुढचं एक सांगितलं होतं ते झाल्यावर सांगितलं. तर हा अटकेपार झेंडा आज त्यांनी जो लावलेला आहे हा निश्चित सातारकरांना आणि आम्हा मित्रमंडळींना ज्या ज्या संस्था आता इथं आले आहेत जनता बँक असेल, गुजराती अर्बन असेल, आमचं पतसंस्था फेडरेशन आहे, पतसंस्था आहे, नगरपालिका आहे, ह्या सगळ्या क्षेत्रात काम करून त्यांनी आपलं एक वैशिष्ट्य दाखवलेलं आहे. आणि
विशेष एक गुण त्यांचा आहे, पत्रकारिता करताना जनसामान्यांसाठी किंवा हक्कांसाठी भांडणारा पण विनाकारण न त्रास देणारा हा आमचा मित्र आज एवढ्या उच्च पदावर गेलाय, याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. ज्या क्षेत्रात विनोदजींनी पाऊल ठेवलं तिथं ते सक्सेसच झाले आणि त्यासाठी त्यांनी जे क्षेत्र निवडलंय पत्रकारिता, याचा निश्चित त्यांना फायदा झाला. आज विशेषतः या प्रसंगी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज आता ते परगावी असल्यामुळं इथं आले नाहीत, पण तो एक मोठा आम्हाला अभिमान आहे म्हणजे शिवेंद्रराजेंच्या सगळ्या ग्रुपला की आमचा शिवेंद्रराजेंचा एक सहकारी एवढ्या मोठ्या उच्च पदावर गेला, याचा आम्हाला अभिमान आहे. मी त्यांना पुढच्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती यापेक्षाही विशाल व्हावी अशी यांना शुभेच्छा देतो. आणि एक सातारकरांचं जे आहे हे 99वं साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात आणायचं असं शिवेंद्रांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही टिळक आगरकरांच्या काळामध्ये चालू झालेली संस्था आहे आणि विशेषतः नंतरच्या कालावधीमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई असे 3 विभाग जोडले गेले. परंतु महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं जे संमेलनं होतात म्हणजे महामंडळाच्या वतीनं हे महामंडळ फिरतं असतं आणि 3-3 वर्ष फिरतं. आता 9 वर्षानंतर हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याकडे आलेलं आहे आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे अभिजात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना हे पद आलेलं आहे, हे पण फार महत्वाचं आहे. आणि आपण म्हणतो की काही काळ असा असतो की तो त्या कालावधीमध्ये काम करायला एक व्यापक संधी असती, तसं संधी अभिजात भाषा आली, अभिजात दर्जा मिळाला आणि मिळालेली आहे. त्यामुळे 99, 100 आणि 101 अशी 3 संमेलनं आता महामंडळाच्या ज्या महामंडळात ज्यांच्याकडे आहे त्याचं महत्वाचं पद हे विनोद कुलकर्णींकडे आलेलं आहे. आणि कमी बोलायचं म्हणून सांगेन की हे पद येण्याचा फायदा असा आहे की आता त्यांना आणखीन पुढे वाट मोकळी झाली. मी काही म्हणत नाही कुठलं पण पुढं जायला वाट मोकळी झालेली आहे. कारण आता महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशामधले मराठी जन असतील, हिंदी जन असतील किंवा कधी पंतप्रधानापासून असेल त्याच्यासाठी एक आपण म्हणतो दार असतं ते मोकळं झालेलं आहे. जसं सातारच्या गादीला बघा सगळीकडे दार मोकळं असतं, उदयनराजेंना शिंदेराजेंना कुठे गेलं तर पट्टीशी एंट्री असते. तसं महामंडळाचं कोषाध्यक्षपद हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या बाहेर आलेलं आहे महामंडळाच्या इतिहासात. आणि 16 जिल्ह्यामध्ये या मसापचं काम चालू आहे. आणि विशेषतः त्यांनी जे काम केलं विनोद कुलकर्णींनी श्रीपाद जोशींना बोलवून 1 लाख पत्राचा प्रोजेक्ट असेल, हे सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी जे यश मिळवलं ते महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आता जे 9 वर्षापूर्वी जे पॅनल निवडून आलं मसापमध्ये ते त्यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे मिलिंद जोशी जे कार्याध्यक्ष झाले हे विनोद कुलकर्णींमुळे झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळं नुसतं कोषाध्यक्ष पद नाही तर त्यांचा आपण म्हणतो एखादी गोष्ट हक्काने सांगणं आणि ऐकणं आणि त्याचा फायदा सातारकरांना विशेष होणार आहे. गेल्या 9 वर्षामध्ये सातारा विभागातील कवी असेल, लेखक असेल, विचारवंत असतील या प्रत्येकाला संमेलनामध्ये संधी मिळालेली आहे. जे जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे आनंद वनभुवनी, ही ओळ काल मला बातमी ऐकल्यानंतर आठवणीत आली. जे आपण स्वप्नात बघितलं होतं ते आता प्रत्यक्ष होणार आहे आणि त्याची सुरुवात काल दुपारपासून झाली. त्यामुळं आनंद वनभुवनीमध्ये मला 4 शब्द सुचतात. ते म्हणजे आनंद तर आहेच, अभिमान आहे, कौतुक आहे आणि आता शुभेच्छा देखील आहेत. कारण कोषाध्यक्षपद हा एक काटेरी मुकुट असतो, ती एक जबाबदारीचा मुकुट असतो
आणि त्या त्यांच्या कोशातून योग्य तो निधी योग्य ठिकाणी योग्य होईल असा पुरेसा त्यातून बाहेर यावा ही आमची आशा आहे आणि अपेक्षा पण आहे. साहित्य संमेलन हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत व्हायला हवी. छोटी छोटी साहित्य संमेलनं देखील अत्यंत महत्त्वाची असतात आणि मी विनोदजींना एक मात्र नक्की खात्री देतो की आमच्याकडे एक नाही दोन नाही तर आमच्या समूहामध्ये 300 पेक्षा जास्त साहित्यप्रेमी साहित्य रसिक स्वतः साहित्यिक लेखक कवी हे आहेत आणि ते तुम्ही सांगाल त्यावेळेला आपल्या मदतीला नक्की उभे राहतील. धन्यवाद. एका वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आपल्या सातारचं नाव भारतभर करणारे विनोदजी कुलकर्णी. खरं तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे बँकिंग क्षेत्राशी माझा त्यांचा संबंध आला. सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा शहरात ज्या बँका बुडत असताना बुडणाऱ्या बँका तरवण्याचं काम जनता बँक असेल अर्बन बँक असतील या अतिशय पवित्र काम ठेवीदारांच्या हिताचं काम कुलकर्णी साहेबांनी केलं. आमची सुद्धा एक छोटी पतसंस्था आहे ती सुद्धा एका छोट्या अडचणीत असताना कुलकर्णी साहेबांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला त्यांनी केलं. ग्रामीण भागातील बासी मर्डेकर आपल्याला माहीत असतील की आपल्या सातारचं असून सुद्धा कुणाला अपरिचित असणारं त्यांनी मर्डे गावामध्ये त्यांचं एक स्मारक उभं केलं. खरं तर हे ग्रामीण भागासाठी सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं काम कुलकर्णी साहेबांनी केलेलं आहे. आज आपण वाचन संस्कृती मोबाईलच्या युगात कमी असताना साहित्य क्षेत्रातून मुलांना या साहित्याची ओढ लागावी या उदात्त हेतूने कुलकर्णी साहेबांनी आपल्या शाहूपुरी शाखेपासून सुरुवात केली आणि आज ते अखिल भारतीय महाराष्ट्र परिषदेवर पोहोचलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सर्व सातारा शहरातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि सत्कारमूर्ती माननीय विनोदजी कुलकर्णी साहेब यांची कोषाध्यक्ष या पदावर निवड झाल्याबद्दल मी आमच्या घोरपडे कुटुंबातर्फे व माझ्या मित्रपरिवारातर्फे त्यांना या पदाच्या दीर्घ शुभेच्छा देतो. आणि साहेबांबद्दल 2 मिनिटं सांगायचं म्हटलं तर असं एक व्यक्तिमत्व आहे की जे सातारामधल्या महत्त्वाच्या अर्थवाहिन्या असणाऱ्या 2 बँका गुजराती अर्बन बँक असेल जनता सहकारी बँक असेल त्याचबरोबर शाहूपुरी मराठा साहित्य परिषदेची शाखा असेल आणि विविध अशा संस्थांवर पुण्यनगरीसारख्या एखाद्या मोठ्या काम करणाऱ्या एखाद्या पत्रकारितेवर संपादक म्हणून काम करताना आमच्यासारख्या मित्रांच्या अनेक समस्या सोडून घेताना विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जनता सहकारी बँक आहे गुजराती अर्बन बँक आहे साहित्य परिषद आहे आणि आमच्यासारख्या मित्रांच्या अनेक अडचणी आहेत. या सगळ्यातनं देखील साहेबांनी एवढं मोठं पद खऱ्या अर्थानं घेतलं आणि आमच्यासारख्या युवकांना ते मार्गदर्शन ठरेल. आणि साहेब नक्कीच तुमच्या या साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष पदाचा आमच्यासारख्या भविष्यातल्या तरुणांवर त्याचा चांगला परिणाम होईल एवढीच मी खऱ्या अर्थानं माझी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो. सर्व सातारकर मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या समारंभासाठी आपण शिवतीर्थावर उपस्थित झालो आहोत. आपल्यातलाच एक मर्द मावळा विनोद कुलकर्णीच्या रूपानं पुण्यामध्ये अत्युच्चपद स्वीकारण्यासाठी गेलेला आहे. विनोद कुलकर्णी यांची झेप त्यांची तडक त्यांचे काम करण्याची कार्यक्षमता ते 15 वर्षापूर्वी जेव्हा त्यांची माझी पहिली भेट झाली तेव्हा मी हिरली होती आणि शाहूपुरी शाखेमार्फत त्यांना संधी देण्यात आल्यानंतर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. मग अशी सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं ते योग्य आहे. जेव्हा दिल्लीला साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर सगळ्या देशामध्ये एकच आवाज होता की दिल्लीचेही तख्त दाखवितो महाराष्ट्र माझा. आज आपल्याला असं इथोबरोबर म्हणता येणार आहे अभिमानाने सगळ्यांना की पुण्यनगरीचे तख्त राखितो विनोद अमुचा सातारा अमुचा. अशा पद्धतीने पुण्यनगरीवर सुद्धा आपला वचक बसवण्याचं काम विनोद कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्यांच्या खांद्यावर आता फार मोठी जबाबदारी आली. ते नुसते एका आता शाहूपुरी शाखेपुरते मर्यादित नाहीत. संपूर्ण देशातले ज्या मराठी संस्था आहेत
त्या सर्व मराठी संस्थांचं त्यांना नेतृत्व करायचं आहे. गोवा असेल, इंदोर असेल, बडोदा असेल, ही सगळी बेळगाव असेल, महाराष्ट्रातली सगळ्या संस्था असतील, याचं नेतृत्व कोषाध्यक्ष रूपाने त्यांना करावं लागणार. माझी त्यांना विनंती आहे की 99वं साहित्य संमेलन हे 100% इथं होणारच आहे, यात काही शंका नाही. परंतु ते होत असताना आपल्या सातारकरांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की 99 म्हणजे 98 वर्षामध्ये जी संमेलनं झाली त्याच्यातलं सर्वोच्च साहित्य संमेलन हे सातारमध्ये झालं पाहिजे आणि ते तुमच्या सगळ्या मावळ्यांच्या साक्षीने नक्की होणार असे मला विश्वास आहे. विनोदच्या सर्व कार्याला आमचं नेहमीच पाठबळ असतं, तेव्हा त्यांच्या इथून पुढच्या पावलांनाही आमचं पाठबळ राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. नमस्कार. सर्व सातारकरांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला सर्वांचं आभारी मानतो. विनोद कुलकर्णी साहेबांबद्दल बोलावं तितकंसं कमी आहे. त्यांच्यावर एखादं पुस्तक निघालं तर ते किती पानांचं होईल याची आपल्याला कल्पना आहे. अचाट आणि अफाट अशा शब्दात मी कुलकर्णी साहेबांचं वर्णन करेन. पत्रकारिता क्षेत्रात माझ्यावर त्यांची खूप मोठी कृपा आहे, खूप मोठी साथ आहे. ते साथ त्यांनी कधी सोडलेली आणि दिलेली नाही, दिलेली आहे. बँकिंग क्षेत्र असो, साहित्य क्षेत्र असो, त्यांनी रोपटं लावत आज त्याचा वटवृक्ष होतं हे आपण सर्वजण डोळ्यांनी पाहतोय. आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळासारख्या अतिशय सर्वोच्च आणि मोठ्या संस्थेत त्यांची कोषाध्यक्षपदी निवड होती, ही आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. मी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं, अर्थात हरीश पाटणे साहेबांच्या वतीनं, संपूर्ण पत्रकार संघाच्या वतीनं, सातारा पत्रकार संघाच्या वतीनं मी कुलकर्णी साहेबांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्यांनी अजूनही यापुढची शिखरे गाठावीत. निश्चित आम्ही तुमच्या बरोबर आहे दादा. परत एकदा आपलं अभिनंदन. आज कुलकर्णी साहेबांचं जे हे यश आहे ते मला असं वाटतं आपल्या सगळ्या सातारकरांचं आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते इतके चमकून गेलेले आहेत. तुम्हाला कल्पना नसेल की आमची गोकुळ शाळा म्हणून छोटी कृष्णानगरला शाळा आहे. सातारा जिल्हा बालविकास समिती जेव्हा ढासळायला लागलेली त्यावेळेस या मोठ्या हातांनी, दिसताना छोटे दिसत आहेत ते, परंतु या मोठ्या कर्तबगार हातांनी त्यांनी ही संस्था सांभाळली आणि एक सुंदरसं काम मोठं केलेलं आहे. त्याचबरोबर MIDCची जी शाखा आहे साहित्य परिषदेची, त्या शाखेला सुद्धा उत्तम काम करण्याचं जे पारितोषिक पुण्याहून मिळालं त्याच्यासाठी प्रेरणा देणारे साहेब आहेत. आणि अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या गोष्टी ते मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी सुद्धा त्यांनी खूप गोष्टी मला शिकवलेल्या आहेत. एखादा परीस असतो ना, त्याच्या परिघात आपण आलो का आपला पण सोनं होतं, तशी ही व्यक्ती आहे. मला वाटतं हा सातारकरांचा अभिमान आहे. थँक्यू. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज सगळ्या साताऱ्यातील मित्रपरिवार आणि सर्व संस्था सदस्यांच्या हस्ते आज माझा सत्कार केला, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. साहित्य क्षेत्राची आवड होती, पण साहित्य परिषदेत काम करावं अशी संधी मला मिळाली नव्हती. 2011 मध्ये रवींद्र बेडक्याळ आमचे मार्गदर्शक आता इथं आलेले आहेत की ते निवडणुकीला उभे होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अतिशय अटीतटीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये 4 मतं मी सुद्धा त्यांना दिली, रवींद्र बेडक्याळांना. आणि जो मध्यस्थ माझ्याकडे आला होता, त्याचं आता नाव जाहीर करत नाही, तर त्याला मी असं सांगितलं की रवींद्र बेडक्याळ निवडून आले की महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये एक शाखा आम्हाला द्या. पण नंतर ती शाखा मिळवण्यासाठी 6 महिने आम्हाला बेडक्याळांकडे त्याची शिफारशीचा फोन करण्यासाठी गेले. त्यावेळेस हेमंत कदम नावाचे आमचे एक मित्र होते, त्यांनी मांडकेंना प्रचंड उचकवलं 15 ऑगस्टला. आणि 15 ऑगस्टला रवींद्र बेडक्याळांना फोन केला की विनोद कुलकर्णी चांगलं काम करेल, त्याच्याशी एकदा बोलून घ्या. म्हणजे संधी द्या सांगितलं नाही, पण बोलून घ्या असं सांगितलं. आणि मग रवींद्र बेडक्याळांची माझी भेट झाली, एक अर्धा-पाऊण तास आमची चर्चा झाली. आणि मला काय हे महाराष्ट्र साहित्य परिषदेला किती लोक निवडून येतात वगैरे ह्या काही गोष्टींशी रस नव्हता किंवा कुठली निवडणूक लढवायची नव्हती. फक्त एक शाखा काढायची सातारा शहरामध्ये आणि बंद पडलेली साहित्य चळवळ साताऱ्यामध्ये जिवंत करायची.
हा मूळ हेतू होता. कारण 1905 मध्ये पुण्यात बंद पडलेली साहित्याची चळवळ ॲडव्होकेट दादासाहेब करंदीकरांनी, जे लोकमान्य टिळकांचे वकील होते, त्यांनी साताऱ्यात आणून सुरू केली होती. साताऱ्यात तिसरं साहित्य संमेलन, म्हणजे आत्ता जे 98 झालं त्यातलं तिसरं साहित्य संमेलन तब्बल 20 वर्षानंतर बंद पडलेलं दादासाहेब करंदीकरांनी सुरू केलं. सातारा जिल्ह्याचा साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठा वाटा आहे, फार मोठं योगदान आहे. आणि एवढा मोठा वारसा असताना साताऱ्यात काहीच काम होत नाही. काही लोकांनी साहित्य परिषद आपल्या घरात नेऊन ठेवलेली होती आणि आपल्या घराच्या बाहेर तिला काढायचं नाही अशी लोकांची भूमिका होती. शंकर सारडांची आज आवर्जून आठवण येते की शंकर सारडांनी साताऱ्यातून जाऊन पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम केलेलं होतं. 1992-93 जे साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालं, जे अभयसिंह राजेंनी दिमागदारपणे करून दाखवलं आणि साहित्य संमेलनाची एक रचना बदलून टाकली, त्यामध्ये शंकर सारडांचा सुद्धा खूप मोठा वाटा होता. पण 93ला जे साहित्य संमेलन झालं त्यानंतर सातारा साहित्य संमेलन नावाचा एक ट्रस्ट स्थापन झाला. त्या ट्रस्टचं काय झालं याचा जर शोध घेतला तर तुमच्या लक्षात येईल की किती कर्तबगार माणसं त्यावेळेस होती की त्यांनी तो ट्रस्ट ताब्यात घेतला. कारण त्याचं नाम किंवा नामोनिशाणा शिल्लक नाही. 93 साली अभयसिंह राजेंनी त्या ट्रस्टला 5 लाख रुपये दिलेले होते. त्या 5 लाख रुपयाचं सुद्धा काय झालं आज माहिती नाही. तोट्यातली जनता बँक आम्ही बाहेर काढली तरी लोकांना असं वाटतं की जरा बघा बॅलन्स शीट खरं आहे का खोटा आहे. म्हणजे आरबीआयच्या ऑडिटरनं 2011 ते 2022 12 वर्ष तपासणी करून तो सर्टिफाईड केला तरी लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी प्रतिष्ठित लोक साताऱ्यात फिरतात आणि सातारा साहित्य संमेलन ट्रस्टचा हिशोब मात्र कधी त्यांनी दिलेला नाही सातारकरांना. 2011 साली रवींद्र बेडकेळांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करण्याची परवानगी दिली. रवींद्र बेडकेळांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तुम्ही पुढच्या 12-13 वर्षामध्ये सार्थ केला असं म्हणता येईल. कारण आज रवींद्र बेडकेळ योगायोगाने आज साताऱ्यात आलेत वेगळ्या कामासाठी आणि नंदकुमार सावंतांनी त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवलं. रवींद्र बेडकेळांनी मला शाखा दिली. सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा रवींद्र बेडकेळांनीच मला दिली. पूर्वी सातारा जिल्ह्यातून एकच प्रतिनिधी निवडून जायचा. 20-25 वर्षे एकच प्रतिनिधी निवडून गेला. पण रवींद्र बेडकेळांच्या जी शक्ती होती, जे दातृत्व होतं, त्यांनी 1चे 3 प्रतिनिधी केले आणि फलटण, सातारा आणि पाटण आता आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये करतंय. रवींद्र बेडकेळांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी पुण्याच्या राजकारणामध्ये मगाशी त्यांनी पुण्यनगरीवर वर्चस्व प्रस्थापित केलं. तुम्हाला गैरसमज होईल की पुण्यनगरी पेपरवर वर्चस्व प्रस्थापित केलं. पुण्यनगरी म्हणजे पुण्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं असं त्यांना म्हणायचं होतं. आणि आम्ही सांगतोच की छत्रपती सातारचे हे पुण्याचा पेशवा नेमायचे मग तो कारभार करायचा. आता पेशवेपद आम्ही हिसकावून आणलेलं आहे साताऱ्यासाठी की तुम्ही आम्हाला दिलं नाही आणि सातारकरांना संधी दिली नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ. पुणे शहराच्या बाहेर 15 जिल्ह्यांमध्ये म्हणजे ठाण्यापासून कोकणपासून ते धुळे, जळगाव, नाशिक, नगर 100 वर्ष महामंडळ आणि 147 वर्ष पहिल्या साहित्य संमेलनाला या वर्षी होत आहेत. कधी पुणे शहराच्या बाहेर इतक्या मोठ्या पदाची देण पुणेकरांनी दिलेली नाही. पण रवींद्र बेडकेळांच्या पाठिंब्यामुळं आणि मी जे काही काम केलं त्या कर्तृत्वामुळं ही संधी मला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे रवींद्र बेडकेळांच्या पत्नी अलकाताई इथं आहेत. त्या 2015 पासूनच असं सांगत होत्या की 16ची निवडणूक झाली की त्या म्हटल्या की पुढच्या वेळेस तुम्ही वरच्या 3 पदात असला तरच मी काम करीन. म्हणजे रवींद्र बेडकेळ नेतृत्व करतायत पण मतं गोळा अलकाताई करतात. आणि आता वर आपल्याला मिळालं नाही तर अलकाताईंची समजूत कशी घालायची असं माझ्या मनात आतनमधनं यायचं. पण एखाद्या महिलेची किंवा एखाद्या मातेची आपल्या मुलाविषयी जर एखादी तीव्र इच्छा असेल तर निवडणुकीच्या आधी सुद्धा ती पूर्ण होते. तर ती निवडणूक न लागता मी कोषाध्यक्ष झालो. जागा रिक्त झाली. प्राध्यापक मिलिंद जोशी आमचे जे नेते आहेत ते आणि सुनीताराजे पवार प्रमुख कार्यवा यांनी मला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कोषाध्यक्ष पद भूषवण्याची संधी दिली. रवींद्र बेडकेळ असतील, राजन लाखे, पद्माकर कुलकर्णी आणि आमचं सगळं कार्यकारी मंडळाने मला एकमतानं तिथं निवडलं.
पण त्यापूर्वी जे साताऱ्यात आपण विभागीय साहित्य संमेलन घेतलं, ही 3 माणसं माझ्या शेजारी उभी आहेत, अमोल मोहिते, अविनाश कदम आणि जयेंद्र चव्हाण. म्हणजे विभागीय साहित्य संमेलन भव्य दिव्य आम्ही केलं आणि पुणेकरांना पहिल्यांदा ताकद दाखवून दिली. त्यावेळेस ह्या 3 माणसांचा मला जबरदस्त पाठिंबा होता आणि तो 2013 पासून साहित्य परिषदेत आजपर्यंत आहे. म्हणजे दिल्लीला आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जाचं आंदोलन करायला गेलो, ते 3 नेते माझ्याबरोबर तिथं शिवेंद्रराजेंच्या सोबतीनं दिल्लीमध्ये आंदोलनाला होते. म्हणजे कदाचित ह्यांचं काही साहित्य निर्मितीमध्ये योगदान नसेल, पण साहित्य चळवळ मोठी व्हावी, सातारची साहित्य चळवळ वाढावी, यासाठी या तिघांनी दिलेलं योगदान आज विसरता येण्यासारखं नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांचा माझा प्रचंड संघर्ष झाला. म्हणजे शिरीष चिटणीसांच्या विरोधात मी प्रचंड साताऱ्यात रान उठवलं, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये शिरीष चिटणीसांनी मला पाठिंबा दिला. अनेक वेळा पत्रसंस्था फेडरेशनच्या बैठकीमध्ये आमचे काही मित्र अविनाश कदमांसहित त्यांची खोड काढतात की जनता बँकेत जावा, पण आजही मी सांगतो की जनता बँक ज्याला चालवायची त्यांनी 21 नावं घेऊन यावी. जयेंद्र चव्हाण, विजय बडेकर, अमोल मोहिते, आम्ही सगळे बाजूला बसायला तयार आहोत. आज प्रवेश मागू नका, अख्खी बँकच तुम्हाला देतो आम्ही. आमची दानत सुद्धा पाहा, आमची दानत मोठी आहे या बाबतीतली. अजून एक उल्लेख केला पाहिजे की श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा, शिवेंद्रराजे भोसले यांनी माझ्या पाठीमागं, म्हणजे ते 2008 साली मी महाराष्ट्र गुजराती अर्बन सोसायटीची एक शाखा काढलेली होती, शाहूपुरी शाखा, आणि त्या शाखेला कविता महाजन या लेखिकेला उद्घाटनाला बोलवलं होतं. म्हणजे साहित्यिकांचा नाद मला पहिल्यापासून आहे, तो शाहूपुरी शाखा काढल्यामुळं आलाय असं नाही. आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर शिवेंद्रराजेचा चेहरा मी ऑब्झर्व करत होतो. नंतर ते म्हणले, विनोद असल्या कार्यक्रमाला तेवढं मला बोलवू नको म्हणले, बाकी कुठल्याही कार्यक्रमाला बोलू. पण तरी सुद्धा 17 वर्ष अशा सगळ्या कार्यक्रमांना मी बोलवतो आणि ते 17 वर्ष असं सांगतात की विनोद अशा कार्यक्रमांना मला का बोलवतो तेच मला कळत नाही. तर ते योग्य वेळी मी जाहीर करेन की मी अशा कार्यक्रमांना त्यांना का बोलवत असतो. शिवेंद्रराजे ना इच्छा असो नसो, 2014 सालापासून साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावं यासाठी शिवेंद्रराजे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत. सासवड इथं झालेल्या 2014च्या साहित्य संमेलनात आम्ही स्वतः शिवेंद्रराजेंबरोबर जाऊन संमेलनाची मागणी केलेली होती. 10 वर्ष शिवेंद्रराजेंचं पत्र, शाहूपुरी शाखेचं पत्र हे महामंडळाच्या दप्तरी आहे की आम्हाला तुम्ही साहित्य संमेलन दिलं पाहिजे. 32 वर्ष आम्ही साहित्य संमेलन मागतोय. शाहूपुरी शाखेची निर्मितीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं यासाठी झालेली आहे. विनोद कुलकर्णीला सातारा जिल्हा प्रतिनिधीपद मिळावं, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कोषाध्यक्षपद मिळावं, साहित्य महामंडळाचं कोषाध्यक्षपद मिळावं यासाठी झालेली नाही, हे मी आवर्जून सांगतो. पण तुम्ही जर कष्ट करत गेला, प्रामाणिक प्रयत्न केले, तर कुठलंही पद तुम्ही ज्याचं स्वप्न बघितलेलं नाही त्याची माळ तुमच्या गळ्यात पडते, याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि नेतृत्वावर निष्ठा ठेवून काम करायची माझी सवय आहे. म्हणजे रवींद्र पेडकेळांना मला घेताना सुद्धा, रवींद्र सर आज बोलले नाहीत, पण मला घेताना सुद्धा अनेकांनी सांगितलं होतं त्याला काही जमणार नाही आणि तो कसा आहे तुम्हाला माहीत नाही. माझ्याबद्दल बोलायला काय नसले की लोक एक सांगतात तो कसा आहे तुम्हाला माहीत नाही, अजून तुम्ही घ्या अनुभव. पण मुकुंद सरडांपासून रवींद्र पेडकेळांपर्यंत आणि शिवेंद्रराजेंपर्यंत सगळ्यांना हे सांगून झालं तो कसा आहे. पण अजूनही मी त्यांच्या बरोबर आहे आणि ती सगळी माझ्या बरोबर आहेत. ह्याचा अर्थ मी कसा आहे हे आता अगदी वेगळं सांगायला नको. शाहूपुरी शाखेच्या निर्मितीमध्ये नंदकुमार सावंत आज इथं आहेत. नंदकुमार सावंतांचाही मोठा वाटा आहे. एखादं नेतृत्व घडत असताना त्याला उजव्या हाताला डाव्या हाताला काही शिलेदार लागतात. तर नंदकुमार सावंतांनी सुद्धा मला फार पाठबळ दिलेलं आहे. शाहूपुरी शाखेची अख्खी जबाबदारी, आज जरी ते अध्यक्ष असले, आज अख्खी खांद्यावर तुम्हाला दिसत असली, तर ती स्थापनेच्या दिवशी किंवा स्थापनेपासूनच त्यांच्या खांद्यावर आहे. आणि नंदकुमार सावंतांनी सुद्धा प्रामाणिक काम केलेलं आहे. पुणे सकाळला पहिला परवा बातमी छापून आली की साहित्य संमेलन कुणी कुणी मागितलंय. तर मला फोन आला तिथल्या वरिष्ठ पत्रकारांचा की बाबा ते सातारचं संमेलन तुम्ही मागितलंय त्याच्याबद्दल जरा का मागितलंय, काय वगैरे कोट द्या. ते म्हटलं आता तो अधिकार माझा नाही, नंदकुमार सावंतांचा आहे. आणि नंदकुमार सावंतांना सुद्धा कधी वाटलं नसेल की संमेलन मागताना
पुण्यासारख्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये माझा कोट छापून येईल. ते नंदकुमार सावंतांचा तो कोट छापून आला म्हणजे निष्ठेनं तुम्ही राहिला तर सर्वोच्च पद तुम्हाला मिळतं. ते नंदकुमार सावंतांना रवींद्र बेडकेळांनी सातारा जिल्हा प्रतिनिधी करताना सुद्धा रवींद्र बेडकेळांना मी म्हटलं की माझी एक इच्छा आहे, बोलू का? तर म्हटले बोला. म्हटलं सातारा शहरातला एक पद आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी. आता मी पुण्याला गेलो असलो तरी सातारा शहराचं पद सातारा शहरालाच राहिलं पाहिजे. किशोर बेडकेळांची सुद्धा तशी इच्छा होती. आणि नंदकुमार सावंत हे नाव सुचवल्यानंतर रवींद्र बेडकेळ काय बोलायचे आताच अलकाताई म्हणाल्या की 1 नंबर नाव काढले करून टाका. म्हणजे नंदकुमार सावंतांना हे माहीत पाहिजे की आपली निवड बेडकेळांच्या तोंडातनं बाहेर पडायच्या आधी अलकाताईंच्या तोंडातनं बाहेर पडलेली आहे. तर हे सगळे सातारकर जनता सहकारी बँक असेल, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन असेल, गुजराती अर्बन सोसायटी असेल, आमची कृष्णानगरची शाळा असेल किंवा वडार समाज इथं आहे. विनोद कुलकर्णी असला की वडार समाज असतोच. म्हणजे 20-25 वर्ष आमचं वडार समाजाचं नातं आहे की वडार समाज विनोद कुलकर्णीच्या पाठीशी. राजू पिसाळाचा आमचा नेता आहे वडार समाजाचा. पण संजय माने, रवी माने ही सगळी माणसं बोगद्यातली ही माझ्या पाठीशी कायम उभी राहिलेली. दावडशी गाव असेल, जकातवाडी असेल, ही सगळी मंडळी ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये माझ्या पाठीशी राहिलेली आहेत. कोषाध्यक्ष महामंडळाचा मी असल्यामुळं अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात कधी होईल हे मी सांगू शकत नाही, कारण मी त्या निवड प्रक्रियेचा एक भाग आहे. पण लवकरच स्थळ पाहणी समिती साताऱ्यात जूनच्या 1-2 आठवड्यात येणार आहे. आणि शिवेंद्रराजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांनी अधिकृत पत्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणून साहित्य महामंडळाला दिलेलं आहे. त्यामुळे 32 वर्षानं शिवेंद्रराजेंची ताकद मी महामंडळावर आहे याचा पाठिंबा. त्यामुळे ते स्वप्न साकार होऊ शकतं अशा परिस्थितीत आहे. पण महामंडळात सुद्धा बरंच राजकारण चालतं, कारण राजकारणी जेवढं राजकारण करत नाही तेवढं साहित्यिक राजकारण करतात. कारण तिथं कोणाला कोण मानत नाही, सगळे स्वतःला बुद्धिवादी समजतात. त्यामुळे एखादी गोष्ट जाहीर होण्यापूर्वी ती होईलच असं म्हणणं वावगं ठरेल. पण 100% आपला प्रयत्न असेल की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे साताऱ्यात व्हावं आणि सातारकरांचं 32 वर्षाचं स्वप्न पूर्ण व्हावं. साताऱ्यातले आज छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी आणि चंद्रलेखा राजे यांनी सुद्धा मला खूप पाठिंबा दिला. आज जरी ते हयात नसले तरी साहित्य चळवळीत त्यांचा पाठिंबा मला कायम होता. किंवा माझ्या आयुष्यातल्या संघर्षाच्या प्रसंगात सुद्धा अगदी 12 वाजता ते नवरा बायको माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचाही मला पाठिंबा आहे. सातारकर राजघराण्याचा मला पाठिंबा आहे आणि सगळ्याच कामांमध्ये तो पाठिंबा आहे. आपण महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीनं अखिल भारतीय साहित्य संमेलनाची मागणी केलेली आहे आणि ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न की 99 हा आकडा शिवेंद्रराजेंनी सांगितले की लकी आहे आणि त्यामुळे 99 आम्हाला द्याच. आणि ते त्यासाठी आक्रमक सुद्धा आहेत. पण आक्रमण करण्याची गरज भासणार नाही, कारण छत्रपतींच्या वंशजांनी संमेलन मागितलंय. त्यामुळे महामंडळाला इतक्या सहजासहजी ते डावलता येणार नाही. महामंडळासमोर आम्ही ती मागणी निश्चित ठेवू. या सगळ्या वाटचालीत जनता बँकेच्या गुजराती अर्बनच्या शिपायापासून नेतृत्वापर्यंतचा मला पाठिंबा राहिलेला आहे. माझी पत्नी ज्योती कुलकर्णी सुद्धा इथं आज उपस्थित आहेत. तिने सुद्धा मला प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. पुण्यनगरीची आमची सगळी टीम आणि साताऱ्यातल्या पत्रकारिता क्षेत्रातले अनेक सहकारी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. संजय मानेपासून ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, अजित साळुंके, आता किती जणांची नावं घ्यावी हा प्रश्न आहे. तर सगळेच माझे प्रेमी आहेत. अखिल भारतीय पातळीवरचं पद मला कधी मिळेल अशी मी स्वप्नसुद्धा बघितलेलं नव्हतं किंवा ती इच्छासुद्धा व्यक्त केली नव्हती. पण घटना अशा घडत गेल्या की त्या आपोआप सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि चालून आल्या. गेली 6 वर्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाला मी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागं मला जागा मिळालेली आहे आणि पुढच्या 3 वर्षात मुख्यमंत्र्यांच्या लाईनला मला जागा असेल इतका मान हा सातारकरांचा मी वाढवलेला आहे. फक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला एक विनंती आहे की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पाठीशी सुद्धा मी 2004 पासून एकत्रित शिवजयंतीच्या बरोबर आहे. पण सातारचे जे वास्तुपुरुष आहेत छत्रपती शाहू महाराज यांची सुद्धा घोषणा तुम्ही सातारच्या
भूमीवर द्यायला पाहिजे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं होतं त्याचं साम्राज्यात रूपांतर छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. शाहू महाराजांचं काम महाराष्ट्र मोजतच नाही, पण सातारकर मोजत नाही यासारखं दुःख दुसरं काही नाही. तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला शाहू महाराजांचं महत्व काय होतं ते कळेल. गेंडामाळ नावाचा भाग शाहूपुरीचा त्याला गेंडामाळ म्हणतात. आणि तो गेंडामाळ का म्हणतात तर आसामचा राजा अडचणीत आलेला होता आणि त्याला मदत करायला पेशव्यांची फौज शाहू महाराजांनी पाठवलेली होती. त्यावेळेस त्यांनी दिलेले गेंडे हे गेंडामाळ नाक्यावर ठेवलेले होते, कारण गेंडे आसाममध्ये असतात आणि ते गेंडे तिथं ठेवले म्हणून त्याला गेंड्याचा माळ म्हणतात. म्हणजे गेंड्याच्या माळाचा गेंडामाळ झालाय. आपल्याला हा सुद्धा प्रश्न पडत नाही की इथं गेंडामाळ गेंडा कुठनं आला, कारण सातारा जिल्ह्यात तर गेंडा बघायला मिळत नाही. म्हणजे शाहू महाराजांचं कर्तृत्व काय असेल. आणि दुसरी एक जागा की जिथं आता शिवाजी संग्रहालय उभं आहे त्याला हजेरीचा माळ म्हणतात. तर तो हजेरी कशाची घ्यायची तर पेशवे ज्यावेळेस तिथं यायचे छत्रपतींना भेटायला त्यावेळेस तिथं पहिली त्यांची हाजरी व्हायची. म्हणजे पेशव्यांना सुद्धा हाजरीला लावणारा आपला सातारा जिल्हा आणि ते शाहू महाराज हाजरी लावायचे. तिथं यायचे, तिथं हाजरी द्यायची शाहू महाराजांच्या फौजेसमोर आणि तिथनं चालत तख्ताच्या वाड्यात जायचं. घोड्यावर नाही, पालखीत नाही, चालत जायचं. सगळे सोने चांदी दागिने जे घातले असतील ते काढायचे आणि मग तिथं शाहू महाराजांशी चर्चा करायची. बाजीराव पेशव्याचा चित्रपट बघितल्यानंतर सातारकरांना थोडं थोडं कळलं, पण अजून ज्यादा कळलेलं नाही. बाजीराव पेशव्यांनी एकही लढाई न करता आणि अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध असताना शाहू महाराजांनी बाजीरावला पेशवा नेमलं. मग बाजीरावने इतिहास घडवला. तर सातारकरांना शिवप्रतिष्ठानला एकच विनंती की महाराष्ट्र विसरला तरी चालेल, पण ज्या माणसानं ही सातारा नगरी उभी केली, शाहू नगरी आपण तिला म्हणतो, तर तिसरी घोषणा तुम्ही संभाजी महाराजांनंतर छत्रपती शाहू महाराजांची द्यावी. कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वाला झळाळी देण्याचं काम आपण सातारकर म्हणून सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळे सहकार्य करावं. आणि आज जे सगळे सहकारी माझ्याबरोबर आहेत, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, शाहूपुरी शाखा, रवींद्र बेडक्याळ, शिरीष चिटणीस, आम्ही पुस्तकप्रेमी समूह की जो साताऱ्याची एक नवी ओळख झालेला आहे. 300 सभासद महाराष्ट्रातले देशातले त्यामध्ये आहेत. आपण सगळे मिळून, कारण हे संमेलन काय शाहूपुरी शाखेचं, मावळा फाउंडेशनचं, महामंडळाचं असणार नाही किंवा शिवेंद्रराजेंचं, विनोद कुलकर्णीचं असणार नाही. ते सगळं सातारकरांचं असणार आहे आणि ते मिळवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू आणि मिळाल्यानंतर सगळ्यांच्या सहकार्याने ते यशस्वी करून दाखवू. आपण सगळे ह्या आनंदाचा सहभागी झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि एक घोषणा देऊन माझं भाषण संपवतो. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. धन्यवाद.